जेव्हा मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर सगळ्यात मोठं टेन्शन आलेलं मला 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट होतील. म्हणजे हा विचार पडलेला, की मी यूट्यूब चॅनल तर चालू केलेलं आहे, पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कोण करेल? तर यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर माझे सगळे नवीन यूट्यूबर्स आहेत, त्या सगळ्या यूट्यूबरला हाच डाऊट पडतो, की माझे 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट होणार किंवा 4000 तास वॉच टाईम हा कसा कंप्लीट होणार? पण मी जी माझी जर्नी आहे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याची, ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला पण मदत होईल, की तुमचे 1000 सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे, तो पूर्ण करण्यासाठी. तर बघा जी पूर्ण स्टोरी होती. आता तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल चालू करता, जसा मी चालू केला होता. चालू केल्यानंतर कळत नाही कसला व्हिडिओ टाकू, काय टाकू? तर यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. मग चॅनल चालू केल्यानंतर नको मी असं शूट केलं तर मला कोणी काही हसेल. नको मी असं स्क्रिप्ट नको बोलायला. नको मला स्क्रिप्ट लिहावी लागेल. पण मी आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू? मला समजतच नाहीये नक्की काय करावं? म्हणजे नाही का खूप कन्फ्युजन असतं. जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल तर चालू करतो, एखाद्याचं यूट्यूब चॅनल बघतो किंवा एखाद्याने काहीतरी केलेलं असतं. मग ते बघून आपल्याला हौस येते आणि आपण यूट्यूब चॅनल चालू करतो. पण चालू केल्यानंतर नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा, काय स्क्रिप्ट बनवू, कसा व्हिडिओ रेकॉर्ड करू, कसा एडिट करू, असे तुफान प्रश्न पडलेले असतात. पण मी हे काही न विचार करता मी तुम्हाला सांगते, की मी फक्त काय केलेलं, एक व्हिडिओ मला जसा येतो तसा स्क्रिप्ट न बनवता, काही न बनवता फक्त अपलोड केल्या. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सांगते, नवीन यूट्यूब चॅनल असतो, इम्प्रेशन यूट्यूब काय आपले पाठवणार नाही, जास्त लोकांना माहीत होतं. मग मी काही जास्त अपेक्षा ठेवलेली पण नव्हती. तरी पण सुरुवातीच्या व्हिडिओला मला जवळपास पहिल्या दिवशी तर काहीतरी फक्त 23 का 24 व्ह्यूज आले होते, मला चांगलं आठवतं. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी त्याला 153 व्ह्यूज झालेले. तर कुठेतरी अपेक्षा वाढली नाही. 153 व्ह्यूज आले आणि मी नवीन युट्यूबर आहे, तर खूप चांगले व्ह्यूज आलेले आहे. मग असं कुठेतरी विचार केल्याने काय अजून थोडे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. मग त्यानंतर मी काय केलं, थोडे शॉर्ट, थोडे लाँग असं महिनाभर नाही का व्हिडिओचं कॉम्बिनेशन केलेलं. पण रेग्युलर कुठेही काम केलं नाही. जेव्हा मूड वाटला, जेव्हा काहीतरी टॉपिक सुचला आणि स्क्रिप्ट तर काही बनवली नाही. जे उठलं-सुटलं, जे मनात येईल ते बोलून मोकळी झालेली. पण राहिला काय विषय माहिती का? जेव्हा मला म्हणजे ऑब्झर्वेशन झालं, की जेव्हा मी काहीतरी विचार केला, की नाही ऑडियन्सला हे खूप छान वाटेल, ऑडियन्सच्या हे खूप उपयोगाचं आहे, मी खूप छान स्क्रिप्ट बनवलेली आहे, आजचा व्हिडिओ माझा खूप छान आहे, मग हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल होणार. पण त्या व्हिडिओला ना माझ्या अपेक्षेपेक्षा पण इतके बत्तड व्ह्यूज यायचे, म्हणजे त्या व्ह्यूजकडे मला बघण्याची इच्छा पण होत नव्हती. म्हणजे ज्या व्हिडिओला व्हायरल होण्याची इच्छा असायची, तो व्हिडिओ कधी व्हायरल झाला नाही, त्या व्हिडिओला कधी जास्त व्ह्यूज आले नाही. पण असे काही व्हिडिओज होते, की ज्यांना म्हणजे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला मी पहिले 2 ते 3 व्हिडिओ असे अपलोड केले, की ज्याच्यात मी अपेक्षा ठेवली नव्हती. पण 4था का 5वा माझा व्हिडिओ होता, की ज्याच्यामध्ये मी असंच टाईमपास बोललेली. मामाची मुलगी येणार होती आणि तिला सांगायचं नाही, की मी YouTube चॅनल चालू केलेलं आहे. मग ती येण्याच्या आधीच पटपट काय केलं 2 ते 3 मिनिटात फक्त असा मोबाईल समोर घेतला आणि जे मला येईल ते फक्त रेकॉर्ड करून मोकळी झाली आणि तो व्हिडिओ YouTubeला अपलोड केला. आणि खरंच सांगते तो व्हिडिओ माझा व्हायरल झालेला. व्हायरल झाला म्हणजे तुम्हाला सांगते त्या व्हिडिओमधून मला 1000 सबस्क्रायबर पण मिळालेले आणि माझा 4000 तास वॉच टाईम जो कुठेतरी कंप्लीट व्हायचा बाकी होता, ते नंतर 2 ते 3 व्हिडिओने काय झालेला कंप्लीट झालेला. पण तुम्हाला सांगते जेव्हा YouTube चॅनल आपण चालू करतो ना, मला एक गोष्ट लक्षात आलेली. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी आपल्याला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. आपण काय करत बसतो, सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर व्ह्यूज बघत बसतो. मला व्ह्यूज आले नाही, मला सबस्क्रायबर आले नाही, मला वॉच टाईम भेटत नाही. पण आपल्याला सुरुवातीला ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही. जनरली जेव्हा तुम्ही नवीन YouTube चॅनल चालू करता, मी फक्त एवढंच सांगेल, की कोणता टॉपिक घ्यायचा आहे, काय बोलायचं आहे, काय स्क्रिप्ट बनवायची आहे, ह्या सगळा विचार सोडा आणि जे तुम्ही 30 दिवसाचं काहीतरी प्लॅनिंग करा. 30 दिवसाचं प्लॅनिंग असं करा, की त्यामुळे काय होणार नाही, तुमच्या कामात ब्रेक पडणार नाही. तर त्या 30 दिवसाच्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला जो टॉपिक आता मी तुम्हाला ChatGPTचा वापर कसा करायचा हे सांगितलेलं आहे. मग ChatGPTने जसं तुम्हाला शेड्यूल बनवून दिलेलं आहे, त्या पद्धतीने कुठलीही स्क्रिप्ट बनवायची तुम्हाला टाईम भेटला तर बनवा. आता बघा तुम्हाला नवीन युट्यूबर असताना सगळ्यात मोठा टास्क हाच असणार आहे, की रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे. आता गृहिणी असणार आहे, त्यांना रोज टाईम भेटलाच असं नाही. कोणी जॉब करतं माणसं, त्यांना टाईम भेटेल असं नाहीये. मग आपल्याला यातून टाईम कसा काढायचा? आपल्याला ChatGPTने काय केलेलं आहे, आपला चार्ट सजेस्ट केलेला आहे. मग त्यानुसार फक्त आपल्याला एक टॉपिक घ्यायचा आहे आणि त्या टॉपिकवरती काय करायचं आहे, जसा मनाला वाटेल टाईम नाही भेटला तरी चालेल, जसा मनाला येईल तसा व्हिडिओ अपलोड करा. मी तुम्हाला सांगते, तुम्ही एखादा व्हिडिओ प्लॅनिंग करून कराल तरी तो व्हायरल होणार नाही. पण असा एखादा व्हिडिओ असेल, की जो तुम्हाला वाटेल, की हा व्हिडिओ कुठेही 100च्या वरती व्ह्यूज जाणार नाही, पण तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होऊन जाईल. तर त्यामुळे फक्त काय करा, रेग्युलॅरिटी मेंटेन करा. कारण ज्यावेळेस तुम्ही YouTubeवरती कन्सिस्टंट राहता, YouTube फक्त हे ऑब्झर्व्ह करतं, की कोणता चॅनल हा कन्सिस्टंट आहे, रेग्युलर काम करत आहे. YouTube त्याच चॅनलला जास्तीत जास्त काय करतो, बूस्ट करतो किंवा त्या चॅनलचे जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. आता बघा कन्सिस्टंटली मी काय केलं, रेग्युलर काम केलं. रेग्युलर काम केल्यानंतर तुम्हाला सांगते, की माझे 2 ते 3 व्हिडिओ त्यानंतर रेग्युलर व्हायरल झालेले आणि कधी-कधी असं व्हायचं ना, की व्हिडिओला साधारण 400-500च्या वरती व्ह्यूज जात नव्हते आणि मध्ये असं गॅप आले ना 3000, 4000, 5000, 6000 कोणताही व्हिडिओ टाका, कोणत्याही टॉपिकवरती टाका. असे व्हिडिओ व्हायरल झाले आणि वॉच टाईम हा कंप्लीट झालेला. मग तुम्हाला सांगते, की ज्यावेळेस मला मॉनिटायझेशनचं ऑप्शनचं बटन आलेलं,
त्यावरती मी क्लिक केलं आणि मला काय वाटलेलं पहिल्या प्रयत्नात माझा चॅनल हा मॉनिटाईज होईल. तर मी त्यावेळेस काय केलं मॉनिटायझेशनला अप्लाय केलं. अक्षरशः तुम्हाला सांगते मला वाटत होतं की 1 महिना काही YouTubeने सांगितलेलं असतं, की 1 महिन्यानंतर आपल्याला चॅनलची वाट बघायची असते मॉनिटायझेशनसाठी. पण अक्षरशः 2 ते 3 दिवसामध्ये दुसराच दिवस होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझं YT स्टुडिओ ओपन केलेलं आणि तिथं असं काँग्रॅच्युलेशन्स आणि कसा हे होता ब्लॉक आलेला होता. आणि तो बघून ना मी तुम्हाला सांगते मी डायरेक्ट अशी उड्या मारायला लागलेले. आणि तो जो म्हणजे खरंच सांगते ते अश्रू असतात ते अनावर होत नाही. कारण 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आपण जी अफाट मेहनत घेतो ती फक्त आणि फक्त नवीन युट्यूबरला माहीत असते. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे असतील तर टॉपिकचा विचार करू नका. ChatGPTची मदत घ्या. तुम्ही फक्त तुमचं महिन्याचं शेड्यूल बनवा. कशी स्क्रिप्ट बनायची, कसं थंबनेल बनायचं, कसं टायटल बनायचं यावरती विचार करू नका. तुम्हाला जसं जमेल तसा विचार करा. जसं जमेल तसं बनवा. कारण मी तुम्हाला सांगते जसं तुम्ही पहिल्या दिवशी बनवेल असेल त्यानंतर तुम्ही जे महिनाभरानंतर शेवटचा व्हिडिओ बनवणार असाल, पहिल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या व्हिडिओमध्ये खूप जमीन आपण आसमानाचा फरक असेल. कारण प्रॅक्टिस कसं म्हणतो आपण प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते. तर तुम्ही जसं-जसं काम करत चालता तसं-तसं तुम्हाला आयडिया येत चालते. नंतर तुम्हाला थंबनेल, टायटल बनवायसाठी टाईम लागत नाही किंवा स्क्रिप्ट बनवायची पण गरज पडत नाही. तुम्ही ओरली कुठेही गेला तरी कानाकोपऱ्यात उभं राहून तुमचा व्हिडिओ बनवू शकता. एवढं टॅलेंट तुमच्यामध्ये येऊन जातं. पण सुरुवातीला तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे आणि ठीक आहे. एखादा यूट्यूबर असतो, की त्याला काय होतं म्हणजे 2 ते 3 व्हिडिओमध्ये सक्सेस मिळून जातो. पण आपलं नशीब असं नाहीये, की आपण त्या यूट्यूबरमध्ये असणार आहोत किंवा आपलं सक्सेस टॅलेंट खूप मोठं असणार आहे किंवा आपलं लक खूप मोठं असणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांशी कंपॅरिझन करू नका. असंच समजा, की आपलं नशीब खरंच गांडूळ आहे आणि आपल्याला त्यातून पण वरती जायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त महिनाभराची स्क्रिप्ट बनवायची आहे. कुठेही गॅप ठेवायचा नाही. नाही काम करायला जमलं तर लाँग टाका. मी सांगितलेलं आहे. नाही जमलं तर पोस्ट टाकायला तरी जमा. कारण तुमचे ऑडियन्स तुम्हाला फक्त एंगेज राहणं गरजेचं आहे किंवा एंगेज करून ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे. आता बघा जनरली काय होतं, जेव्हा नवीन YouTube चॅनल आपण चालू करतो, सबस्क्राईब आपल्याला लोकं करत नाही. कारण लोकांना काय असतं, आपल्या चॅनलवरती कमी व्हिडिओज असतात. आपल्या चॅनलकडून खूप पाहिजे तसं त्यांना भेटलं जात नाही. पण मग काय होतं, आपण अपेक्षा करतो, अरे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोण करेल? मी तुम्हाला सांगते, कसलाही विचार करू नका. ज्याला करायचं त्याला सबस्क्राईब कर, ज्याला नाही करायचं तो सबस्क्राईब नाही करणार. ठीक आहे? तर त्यामुळे फक्त काम करत चला आणि एखादा तुमचा असा व्हिडिओ असेल, की ऑडियन्सला काय आवडेल सांगू शकत नाही आणि एखाद्या ऑडियन्सला जर ती गोष्ट आवडली, तर तो काय करेल, तुम्हाला व्हायरल पण करेल, तुमचे व्ह्यूज पण वाढेल, तुमचे सबस्क्रायबर पण वाढवेल, तुमचे वॉच टाईम पण वाढवेल. त्यामुळे तोपर्यंत पेशन्स ठेवा आणि काम करत राहा आणि जे जमल ते करत राहा. विचार करू नका, की मला कोणी नावं ठेवल, मला कोणी काही विचार करल किंवा मला हे जमतच नाही, मला बोलायलाच जमत नाही, माझाच आवाज भदाडा आहे, मला माझा आवाजच आवडत नाही किंवा मला व्हिडिओ एडिटिंगच जमत नाही. हे सगळं सोडून द्या आणि YouTubeवरती काम करायला सुरुवात करा. नक्कीच मी तुम्हाला सांगते, की ज्या सेटिंग असतात, हे असतं, त्यासाठी तर मी तुम्हाला मदतीला आहेच. पण बघा, या पद्धतीने मी माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले. तुमचा जो प्रवास होता, तो प्रवास कसा होता? चांगला आहे की वाईट आहे? मला माहीत आहे, कारण तुम्ही माझ्याशी जोडलेले आहात. तुमचा पण भरपूर जणांचं असं झालेलं आहे, की 1 वर्ष झालेलं आहे, 2 वर्ष झालेलं आहे, तरी चॅनल मॉनिटाईज व्हायचं नाव घेत नाही. तर टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला फक्त सांगेल, की आता तुम्ही काय करत होते, 1 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी असा व्हिडिओ अपलोड करत होते. मी फक्त एवढं एक सांगेल, तेवढी एक माझी एक ट्रिक आहे का, की महिनाभर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा. नक्कीच बघा तुमच्या चॅनलची ग्रोथ झालेली तुम्हाला स्वतःला दिसेल किंवा तुमचे व्हिडिओज व्हायरल व्हायला किंवा YouTube जास्तीत जास्त बूस्ट करायला सुरुवात केलेली ही तुम्हाला स्वतः YT स्टुडिओमध्ये दिसेल. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही टेन्शन न घेता टेन्शन फ्री काम करायचं आहे आणि YouTubeवरती सक्सेस व्हायचं आहे आणि तुमच्या मदतीसाठी मी नेहमी हजर असणारच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका आणि तुमची जर्नी कशी आहे ती पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.